या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, रुपाली एकटीच तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि विचार करत असते की खरंच यांना मूल हवं असेल का. मगाशी हे बोलता बोलता म्हणाले की रुपालीच्या आनंदातच माझा आनंद आहे. नक्की यांच्या मनात काय सुरू आहे काय माहीत. आणि तितक्यात स्वप्नीलच त्या ठिकाणी येतो. तो रुपालीला काय झालं ते विचारतो, पण रुपाली त्याला काही सांगत नाही. पण मग स्वप्नीलने आग्रह केल्यानंतर ती त्याला विचारते की तुम्हाला खरंच दत्तक मूल घ्यायचं आहे का. आणि त्यावर स्वप्नील हसून म्हणतो, रुपाली, बाप होणं म्हणजे सुद्धा जन्माचं सार्थक झाल्यासारखंच असतं. त्यामुळे मला सुद्धा आपल्यासाठी मूल हवंच आहे. आणि ते ऐकून रुपालीला तर खूप आनंद होतो. तर स्वप्नील म्हणत असतो की जेव्हा आपण आसगावला होतो तेव्हा सरकार म्हणायचे ना की तू कधीच बाप होऊ शकत नाही, तेव्हा त्यांचे ते शब्द अगदी मला काट्यासारखे टोचायचे. तर रुपाली त्याला समजावत म्हणत असते की आता तुम्ही काळजी करू नका, आपले ते दिवस संपले आहेत. आता आपल्या आयुष्यात आपलं बाळ येणार आहे, हे सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्यावर स्वप्नीलसुद्धा खुश होत हो म्हणतो. आणि बाळाची जबाबदारी कशी घ्यायची, त्याच्यासाठी काय काय करायचं, याच विषयी मग ते दोघेजण बोलू लागतात. तर दुसरीकडे अपर्णा आणि अमोल त्यांच्या खोलीत खेळत असतात. तितक्यात अर्जुन त्या तिघांसाठी नाश्ता घेऊन येतो. आणि मग ते तिघेजण हसत खेळत खोलीतच नाश्ता करतात. आणि त्यावेळी अप्पी अर्जुनला म्हणते की आज ना आपण डॉक्टरांना अमोलच्या तब्येतीविषयी विचारूयात. पण त्यावर अमोल म्हणतो की अगं मा, तुम्ही सारखं सारखं त्यांना का विचारताय, त्यांनी तुला कालच सांगितलं ना की मी ठीक आहे. जर तुम्ही त्यांना सारखं सारखं विचारलं ना तर ते तुम्हाला कंटाळून जातील. आणि त्यावर अर्जुनही म्हणतो की अगदी खरं आहे बरं का अप्पे, मी कालच त्यांना विचारलं आहे, तर आज आपण विचारायला नको. आणि त्यावर अपर्णा म्हणते की मग ठीक आहे. त्यानंतर मग ती अमोलला सांगते की आज आपल्या तुळशीचं लग्न आहे, त्यामुळे तो खूप खुश होतो. तर अर्जुन डोक्याला हात लावून म्हणत असतो की अप्पे, मी तर विसरूनच गेलो होतो, मी काहीच सामान घेऊन आलो नाही. तर अपर्णा म्हणते मला माहीत होतं म्हणून मी सगळं सामान आणलं आहे. आणि मग ते तिघेजण लगेच तुळशीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत बाहेर बसलेले असतात. तितक्यात मग अपर्णा, अर्जुन आणि अमोलही त्या ठिकाणी येतात. आणि त्यानंतर मग अमोल सगळ्यांना सांगतो की आज आपल्या तुळशीचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी छान तयार होऊन या. आणि त्यावर ते सगळेजण आनंदाने हो म्हणतात. तर अमोल मोनाला सुद्धा सांगतो की मोमा, तू या सगळ्याचा व्हिडिओ काढ आणि तुझ्या चॅनेलवर टाक. आणि ते ऐकून मोना तर खूपच खुश होते. त्यानंतर मग स्वप्नील आणि दीपक ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तर इतरही सगळेजण आपापल्या कामांसाठी जातात. बापू आणि कदम शेतामध्ये घेवड्याची पेरणी करणार असतात. आणि अमोलही त्यांच्या सोबतच असतो. पण मग डॉक्टरांकडे जायचं म्हणून तो अपर्णा आणि अर्जुनकडे जातो. आणि मग ते त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. आणि त्यावेळी डॉक्टर अपर्णा आणि अर्जुनला सांगतात की अमोलच्या तब्येतीमध्ये हवी तशी सुधारणा दिसत नाहीये, त्यामुळे ते काळजीत पडतात. त्यानंतर घरी आल्यावर मोना खूप छान तयार झालेली असते. आणि तिला बघून अमोल तिचं खूप कौतुक करत म्हणतो की मोमा, आज मामा तर ना फ्लॅटच होणार आहे. आणि मग त्यानंतर मोनासुद्धा तिच्या व्हिडिओ खाली आलेल्या चांगल्या चांगल्या कमेंट्स अमोलला वाचून दाखवते. ती खूपच खुश असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अमोलही खुश होतो. त्यानंतर मग तो अपर्णा अर्जुनकडे जाण्यासाठी निघतो. तर ते दोघेजण अमोलच्या तब्येतीविषयीच बोलत असतात. आणि त्यांना काळजीत बघून अमोलला सुद्धा काळजी वाटू लागते. आणि तो त्या दोघांसाठी काहीतरी करायचं ठरवतो. त्यानंतर मग घरातील इतर सगळेजण तुळशीच्या लग्नाची तयारी करत असताना अपर्णा, अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी येतात. अमोलसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांकडे बघत म्हणतो की तुम्ही आज खरंच खूप छान दिसताय. तर स्वप्नील हसतच म्हणतो की अरे, तुला माहिती आहे का, तुझी मोठी मातर जशी लग्नात दिसायची ना तशीच दिसते. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर अमोल त्यांना विचारत असतो की मोठे मा बाबा, तुमच्या लग्नाचे फोटो असतील ना. त्यावर ते दोघे हो म्हणतात. त्यानंतर अमोल हाच प्रश्न मोनाला आणि दिप्याला विचारतो. तेही आनंदाने हो म्हणतात. आणि मग अमोल जेव्हा अपर्णा, अर्जुनला हे विचारतो तेव्हा सगळेच जण खाली मान घालतात. आणि त्याला कोणीही या प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्यानंतर मग सगळेजण तुळशीच्या लग्नासाठी बाहेर येतात. मात्र अमोल दीपकला विचारत असतो की मामा, मला सांग ना, माच्या आणि बाबांच्या लग्नाचे फोटो आहेत की नाही. जेव्हा मी मगाशी त्यांना विचारलं तर तेव्हा तुम्ही सगळेजण गप्प बसलात, असं का. पण दीपक त्याला आधी काही सांगत नाही. मात्र अमोल खूप आग्रह करतो, त्यामुळे नाईलाजाने दीपकला सांगावं लागतं की त्या दोघांच्या लग्नाचे फोटो नाही आहेत. आणि त्यांच्या लग्नाच्या आधीसुद्धा कोणताच कार्यक्रम झालेला नाही आहे. त्यांचं लग्न खूप घाईगडबड
गडबडीत झालं ती एक मोठी स्टोरी आहे आणि ते ऐकून अमोल काळजीत पडतो आणि आता यातून आपण काहीतरी मार्ग काढूयात असं ठरवतो. त्यानंतर मग तुळशीचं लग्न पार पडतं. सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग त्यानंतर ते जेव्हा घरात जातात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आज इतक्या वर्षांनंतर तुळशीच्या लग्नासाठी आपण सगळेजण एकत्र होतो. त्यामुळे खरंच खूप बरं वाटते आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. त्यानंतर दीपक सगळ्यांचा फोटो काढण्याचं ठरवतो, पण अमोल म्हणतो की आज मला फोटो काढायचा नाही आहे. तर अर्जुन विचारतो अरे पण का? तर अमोल म्हणत असतो की बाबा मी तुम्हाला त्यामागचं कारण सांगेल, पण त्याआधी तुम्ही मला प्रॉमिस कराल की मी जे म्हणेल ते तुम्ही कराल. तर अर्जुन म्हणतो की बाळा तुझी जी इच्छा असेल ना ती मी नक्की पूर्ण करेल, पण नेमकं काय झालं आहे? आणि त्यावर अमोल म्हणतो की बाबा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा लग्न करावं. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांना तर धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने अमोलकडे बघत असतात. तर अमोल म्हणत असतो की बाबा मला माहिती आहे तुमचं लग्न खूप घाई गडबडीत झालं, तुमच्या लग्नाचा एकही फोटो नाही आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा लग्न करावं. आणि ते ऐकून कदम म्हणतात की त्यात वाईट असं काही नाही आहे, पण असं पुन्हा लग्न अचानक कसं करायचं ना? तर अपर्णा म्हणत असते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, वाईट कसं नाही, अमोलची अशी परिस्थिती असताना मी दुसरं लग्न वगैरे काही करू शकत नाही. मात्र अमोल काही ऐकायला तयारच नसतो आणि मग त्यानंतर हळूहळू घरातील एक एक जण अमोलच्या या निर्णयाला समर्थन देऊ लागतात. मात्र अपर्णा आणि अर्जुन काही तयार होत नाही. त्यांना असं वाटत असतं की अमोल असं आजारी असताना आपण पुन्हा लग्न कसं काय करायचं. मात्र अमोल ऐकायला तयारच नसतो. त्यातच तो सगळ्यांना हे सुद्धा सांगतो की दीपक मामानेच मला हे सगळं सांगितलं. त्यामुळे सगळेजण दीपकवर सुद्धा चिडतात, पण तो म्हणत असतो की मी याला सांगितलं खरं, पण हा एवढा पुढचा विचार करेल मला माहिती नव्हतं. आणि मग अपर्णा अर्जुन स्पष्टपणे अमोलला सांगतात की आम्हाला पुन्हा लग्न करणं शक्य नाही आहे. आणि त्यामुळे अमोल नाराज होऊन तेथून जाण्यासाठी निघतो, पण जात असताना त्याला चक्कर येते आणि तो जमिनीवर कोसळतो. ते बघून घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग सगळेजण पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तर दुसरीकडे संकल्प वेळेवर कामावर येत नसल्यामुळे तेथील एक नर्स त्याच्यावर खूप चिडलेली असते. तर संकल्प तिला खोटं सांगत असतो की माझ्या घरी माझी एक आजारी मावशी आहे, मला तिचं सगळं करून इथे यावं लागतं आणि इतकंच नाही तर मला लहान मुलगासुद्धा आहे आणि त्याला आता कावीळ झाली आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते, तुम्ही प्लीज मला थोडं समजून घ्या. आणि त्यामुळे ती नर्स नाईलाजाने हो म्हणते. आणि तितक्यात संकल्पला अपर्णा आणि अर्जुनचा आवाज ऐकू येतो आणि तो खूपच खुश होतो आणि लगेच बाहेर जाऊन नेमकं काय झाले ते बघू लागतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोलची तब्येत खूप जास्त बिघडलेली असते. डॉक्टर सगळ्यांना सांगतात की अमोल खूप सिरियस आहे, आपल्याला ताबडतोब त्याची सर्जरी करून ट्यूमर बाहेर काढावा लागेल. आणि ते ऐकून घरातले तर खूप घाबरतात. तर संकल्प हे सगळं ऐकून विचार करत असतो की जर त्या अमल्याला मी अजून थोडं टेन्शन दिलं, त्याचे कान भरले, तर तो आपोआपच देवाकडे जाईल, काही करायची गरजही पडणार नाही. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.